तर राहुल गांधींविरोधात बेताल वक्तव्य करणाऱ्या महायुतीच्या नेत्यांविरोधात कारवाईच्या मागणीसाठी काँग्रेसने आज ठिकठिकाणी आंदोलन केलंय। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। मुंबईत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या घरासमोर काँग्रेसचे नेते आक्रमक झाले। त्यावेळी पोलीस आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली। या प्रकरणी वर्षा गायकवाड, असलम शेख, अमीन पटेल, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या राखी जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतले। तर शिवसेनेचे संजय गायकवाड आणि भाजपचे अनिल बोंडे यांनी राहुल गांधींविरोधात बेताल वक्तव्य केले आणि त्यावर आता काँग्रेसने राज्यभरात आंदोलन केलेलं पाहायला मिळालं। माणूस वारकऱ्यांबद्दल बोलतो, जो महिलांबद्दल बोलतो, जो लोकांना मारतो, जो शेतकऱ्यांना त्या ठिकाणी बोलण्याचं काम करतो, विरुद्ध बोलण्याचं काम करतो, जो तलवारीने केक कापतो, जो आमदारांना फसवण्याचं काम करतोय। तानाशाहीचा धिक्कार असो। आमचं म्हणणं आहे की त्या आमदारांवरती डिस्मिसची कारवाई झाली पाहिजे, त्यांच्याला अटक झाली पाहिजे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। मुख्यमंत्री त्यांच्या कार्यक्रमाला जातात। राहुल गांधी हे जननायक आहेत। राहुल गांधी हे लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आहेत। राहुल गांधींबद्दल असं बोलता जे घरात बसून हे वल्गना करतात, जे छाटणं बिटणं, त्यांनी एखाद्या रस्त्यावर आणि ते वल्गना करावं आणि काँग्रेस कार्यकर्ते त्यांना उत्तर देतील। पण अशा पद्धतीने हुकुमशाहीच्या दिशेने चाललेल्या देशाला थांबवण्याची गरज ह्या प्रशासनाची। मग पोलीस खातं काय करतंय? पोलिसांना दिसत नाही का? पोलिसांना कळत नाही का ह्याच्यावर गुन्हे का दाखल करत नाही? आणि जर गुन्हे दाखल करत नसतील तर मग हे लोकशाहीच्या दिशेने हा देश चाललेला नाही, हुकुमशाहीच्या दिशेने चाललाय। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।